काल धनंजय मुंडे देखील हेच म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मराठ्यांना स्वराज्य दिलं नाही, त्यांनी सगळ्यात जास्त नक्कीच नक्कीच हे राज्य मराठी राज्य आहे. हे राज्य मराठी माणसाचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती जमाती धर्मसुद्धा यांना हे स्वराज्य मिळवून दिलं आणि त्या स्वराज्यासाठी सगळ्या जाती धर्मपंथातले लोक महाराजांबरोबर जे मावळे होते ते लढत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहेत. त्या दृष्टीनं जगातल्या अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याविषयी अभ्यास झालेला आहे. मग व्हिएतनाम असेल किंवा अन्य काही राष्ट्र असतील. त्याच्यामुळे जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान अशा प्रकारे करून राजकारण करत असेल तर त्याचा निषेध व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं वाहताना राज्याचे मुख्यमंत्री दिसतात हा आनंद आहे. त्याच्याविषयी आक्षेप घ्यायचं कारण नाही. पण तो अज्ञात जाहिरातदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला. मी तुम्हाला त्याचं एका दिवसाचं मूल्य सांगितलं. 40 ते 50 कोटी रुपये त्याची किंमत. 40 ते 50 कोटी रुपये काल एका दिवसात खर्च झाले या महाराष्ट्रामध्ये जाहिरातबाजीवर, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा प्रतिमा उंचावण्यासाठी. कुठून आले पैसे? कोणाचे पैसे? एकतर हा पैसा ठेकेदारांचा आहे, एकतर हा पैसा आपण उपकृत केलेल्या लाभार्थी बिल्डरांचा आहे, किंवा हा पैसा अंडरवर्ल्ड डॉन मंडळींचा आहे, ज्यांना तुम्ही काहीतरी मदत केली, ज्यांना तुम्ही PMLA कायद्यातून सोडवलेला आहे, अमुक केला आहे, तमुक केला आहे, ईडीतून बाहेर काढला आहे, अशा लोकांचा हा पैसा आहे. त्याशिवाय कशा करता एवढी दानशूरता कोण दाखवेल?